आज कदाचित बरं दादा की आज कदाचित भगवान पाटील हात मिळून मिळून दमले असतील. नक्कीच हात आता काय नरम झाला का कडक झाला सांगू शकत नाही, कारण सगळे जण हात मिळवतात भगवान दादा. पण टोपी आता घालावी लागला आपला आणि योग सन्मान करावा लागेल. योग आहे तो क्वचित योग जुळतो बा. क्रिकेटची स्पर्धा आणि भगवान दादाचा लग्नाचा वाढदिवस 3ऱ्या वर्षी देखील आला होता भगवान दादा म्हणतायत. पहिल्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर पहिला चेंडू आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने हाताळला गेला. यावेळेस व्यवस्थित तो चेंडू बॅटवर घेता आला नाहीये. जितू हा खेळाडू आपण त्या ठिकाणी पाहतोय. सिंगलनं सुरुवात करते. एक धाव महेंद्र पाटील हे गोलंदाज आपण पाहतायत. मागच्या पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त भरत पाटील या गोलंदाजानं कामगिरी केली होती. बॅटिंगच्या माध्यमातून अफलातून इनिंग साकारली महेंद्र पाटलांना या मैदानावर. मुर्धा वर्सेस उमरमध्ये गोरदेव दोन्ही संघ जे आहेत ते हे मीरा भाईंदर परिसरातील दोन्ही संघ आहेत. म्हणजे प्रेक्षकांच्या माहितीसाठी म्हणायचं गेलं ना तर ईस्ट आणि वेस्ट कोण ठरणार या मॅच मध्ये बेस्ट. सुरेख चेंडू यावेळेस पुढ्यातून चेंडू टॉस होतोय. अप्रतिम चेंडू हाताळला गेला. ही जी अपील झाली घे म्हणून कदाचित बॅटला चेंडूला स्पर्श केला असेल एक अंदाज आपण वर्तवू शकतोय, कारण पंचांकडून काही डिसिजन नाही. यस बॅटला स्पर्श केला होता, मात्र ही विकेट कदाचित असू शकली असती. अमोल वेतोस्कर एसटीच्या मागे आहेत. आज मात्र त्यांनी आपल्या गावाला आपल्या टीमला वेळ दिलाय. काल आपण त्यांना नायगावच्या मैदानावर पंच म्हणून पाहिलं होतं. आज ते उमेडमानच्या मैदानावर खेळत आहे. त्यावेळेस पुन्हा एकदा बॅटचा टोळ होतोय. चेंडू एसटीच्या मागे शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये चेंडूला फील्ड केला गेला. एक धाव. स्विंगच्या अगेन्स्ट खेळायचं आहे. पूर्ण जी आखणी आहे भरत पाटील ती केली असेल मुर्दा टीमनं, कारण ज्या तंबूमध्ये ते बसले होते त्याच्यामध्ये तीच चर्चा सुरू होती की यावेळेस आपल्याला गोडदेवचा संघ आहे आणि गोडदेवमध्ये आहेत सर्व स्विंगचे सुलतान. बरोबर. सुरुवात संत गतीने करून नंतर आक्रमक पवित्र घ्यायचा असं प्लॅनिंग केलं असेल त्या लोकांनी. जेल बाद. अप्रतिम असा हा जेल पकडला जातोय आणि यस या ठिकाणी नक्कीच राजेश पाटील यांच्या खेळीला मात्र पूर्ण विराम. गॉन राजेश परतीच्या मार्गी. मैदानाच्या आतमध्ये चष्म्याची नितांत गरज, गॉगलची नितांत गरज आहे. हो नक्कीच. मग तो डोळ्याला शोभो की न शोभो पण गॉगल असायला जावा. नंबरचा असायला पाहिजे का? नंबरचं म्हणजे तसं पाहायचं गेलं तर ऑपरेशन झाल्यावर वापरता तो गॉगल लावला तरी चालेल, तो देखील डोळ्यांना थंडक देतोय. डोळ्यावर सावली येण्यासाठी काय थोडस नक्कीच आज मनोरंजन केलं गेलं. भगवानदादा देखील या ठिकाणी आहेत, मात्र भगवानदादांनी शपथ घेतली की मी माईक हातात घेणार नाही. पण असं काही करू नका भगवानदादा, ते तिकडेच घेणार. गावात प्रेम वेगळं असतं, नक्कीच घेतील ते. लक्ष सोडून द्यायचं घेणार. मग मॅच ऑन. न्यू बॅटर मिस्टर कमलेश. हवेचा वेग आपण पाहतात तर अक्षरशः मातीचे कण देखील त्या वाऱ्यासोबत जात आहेत. इतकी जोराने हवा या ठिकाणी वाहत आहे. यावेळेस साडव्या बॅटनं हा चेंडू खेळला जातोय. शॉर्ट मिड विकेट मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी तैनात केलेला आहे. एक धाव मिळेल या चेंडूवर. एका धावेनं संघ पुसला गेला तो म्हणजे 4 या धाव संख्येवर. मागचा सामना आश्चर्यजनक सामना झाला, कारण भगवानदादा देखील आम्ही हीच चर्चा करतोय की इतकी मोठी साईट जोचंद्र संघ म्हटलं तर एक मोठा संघ, जी आज संघाची बांधणी भगवानदादा आज जोचंद्र संघानं केली होती. ही टॉप क्लास, म्हणजे एक प्रकारे म्हणायचं गेलं जोचंद्र टीम रेस्लिंग बॉल्ट तर एक फायनलचा संघ आधी या ठिकाणी होता. जोचंद्र संघ जी संघाची बांधणी केली होती त्यानुसार मी म्हणू शकतोय की फायनलचा संघ होता. जितू सोडला तर आता तो संघ या ठिकाणी मीरासारख्या संघाने त्या संघाला 40 धावसंख्येवर थांबवलं. हे खूप महत्वाची गोष्ट आहे. या ठिकाणी क्लीन बॉल, दांडी गोल. आणखी एक मोठा बॅटर जितू परतीच्या मार्गी. या अमित घरात तुमचं स्वागत आहे व्यासपीठावरती. उमेदवार आहेत त्यांचे तुषार, म्हणजे उत्तम कलावंत आहेत. आणि उमेडमान म्हटलं तर लक्षात ठेवा उमेडमानची एक खासियत आहे, आपल्या गावातील कलावंत घेऊन ते नाट्यप्रयोग सादर करतात. राई गावाला देखील तेच होतं.
अजूनही परंपरा आहे. पांडजू गावात देखील ती अजूनही परंपरा आहे. आपल्या गावातील कलावंतांना त्या कलावंतांना सामील करा. भगवंत काय म्हणतात बघा, मी 25 वर्ष हिरोचं काम केलंय, विचार करा. भगवंताचं वय किती आहे मला 50च्या पलीकडे. भगवान हिरोच असतो ना. आणि अजूनही दादाने चान्स दिला ना, अजूनही केसांना कलर लावून पुन्हा एकदा हिरो होऊ शकतात. निर्माता स्वतः आहेत ते. आणि बरोबर निर्माता असतो ना. धावा संख्या झालेली आहे ती म्हणजेच 4. आणखीन एक नक्कीच आपल्या आगरी समाज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून एक आणखीन उपक्रम येत्या काही दिवसात राबवला जाणार आहे. लता मंगेशकर नाट्यगृह म्हणजे भारतरत्न आदरणीय वंदनीय लताताई मंगेशकर नाट्यगृह. आणि या नाट्यगृहामध्ये नक्कीच आपलं एक संमेलन आहे. आगरी समाज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सहकुटुंब सहपरिवार त्या संमेलनामध्ये आपल्याला सर्वांना यायचं आहे. तारीख नक्कीच थोड्याच दिवसात डिक्लेअर केली जाईल. आणि त्यानंतर मात्र अंतिम स्पर्धा आपली पावसाळी स्पर्धा. सावळी आहे पण हवा नाही तिकडे जे पी, इथे बरं वाटतं. पावसाळी स्पर्धा देखील होईल भगवंता. क्या बात आहे. नाही एक नक्कीच भगवंता कैलास मात्रे देखील भगवंता इथे आहेत. जे आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ जे आहे भगवंता, याच्यामध्ये मला वाटते 20 संघ खेळत आहेत. त्याच्यामधून काहीतरी 16 की 17 स्पर्धा ती उन्हाळ्यात खेळतात आणि 3 स्पर्धा ते राखून ठेवतात. 3 स्पर्धा रबर बॉलसाठी. त्या 3 स्पर्धा मी कॉमेंट्री करतो म्हणून एक मी सांगतो असं की 3 स्पर्धा फक्त त्या रबर बॉलसाठी राखून ठेवतो. म्हणजे पावसाळ्यामध्ये काहीतरी एक मनोरंजन व्हावं, एक स्पर्धा व्हावी म्हणून. यावेळेस चांगला फटका आहे. यावेळेस क्षेत्र निवडलं वाईड इश लॉंग ऑन. एका हातामध्ये चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू होते फरार. काय निर्णय पंचांचा. 4 धावा, चौकार. त्या तुमच्या साईडला जी बाईक आहे त्याचा मिरर जरा फिरवा प्लीज. पांडू संघ रेड कलर, मला रेड कलरच्या पुढे बाईक आहे. पुढे 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 एकदम पुढे रेड कलरची बाईक, मला रेड कलरच्या पुढे किंवा रेड कलरची बाईक पुढे, अजून पुढे, अजून पुढे, अजून पुढे, पुढे पुढे. यस 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 30 बाईक. त्याचा मिरर जरा फिरवा. धन्यवाद. मंडळ भारी आहे आणि आभारी देखील आहे. संजय अमोल डेकोरेटरचे मालक, थँक्यू. मॅचच्या दिशेने आपण जाऊया पुन्हा एकदा. बितस्वीन यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला खेळतोय. चेंडू मात्र लॉंग लेगच्या दिशेनं ट्रॅव्हल होताना महेंद्र पाटील त्या ठिकाणी आहेत प्रोडक्शन साठी. स्ट्राईक एंडला थ्रो जाईपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट. नयन मात्रे मागच्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच या पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. अफलातून इनिंग करणाऱ्या नारंगीच्या मैदानावरची ती इनिंग आणि उमेडमानच्या मैदानावरची इनिंग नक्कीच आठवणीत राहील नयन मात्रे यांच्या. धावा झालेल्या आहेत त्या 12 धावा. हवा हवा आणि हवा म्हणजे म्हणायचं गेलं तर हवा हवाई. मात्र इथे कुणाची हवा असेल, कारण मैदानात तर हवा वाहते मात्र इथे खेळपट्टीवर कुणाची हवा असेल. धावा संख्या 11 आहे, माफ करा. यावेळेस मोठा फटका आहे. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला होता. ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने फटक्याला कन्वर्ट करायचं होतं. कुठेतरी नक्कीच एलिमिनेशन कुठेतरी कमी पडलं गेलं. ही एक मोठी विकेट, मी तर म्हणेल प्राइसलेस विकेट. मिस्टर नयन मात्रे परतीच्या मार्गी गॉन. तेवीस संघांमध्ये एका स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करणारा हा एकमेव खेळाडू मिस्टर लाला माचे. स्वर्गीय राजेश घरत स्मृती चषक पाचगणी मैदान आणि त्या मैदानावर या खेळाडूनं विक्रम केला. पहिलं अर्धशतक झळकावलं आपल्या मास्टर्स क्रिकेट जीवनातील. त्यानंतर सर्वाधिक धावा, ज्याप्रमाणे आपण 100 पलीकडणारा मुकेशला पाडवे पंचांच्या भूमिकेमध्ये, त्याचप्रमाणे 150हून अधिक धावा या खेळाडूनं आपल्या नावावर नोंदवलेल्या आहेत. एक इनिंग 64 धावाने भारतीय संघ जिंकतोय. अभिनंदन भारतीय संघाचं. पाणजो आणि उमेळमान काय निकालाला? पाणजो हरली का उमेळमान हरली? ओके, क्या बात है, जबरदस्त एफर्ट. सर्वात मोठी विकेट ही विकेट नाहीये,
ही विकेट नाहीये, मी तर म्हणेल धाव संख्येवर आळा घालणारा हा कॅच होता. लाला माची बडी मछली, भरत पाटील, बड़ी मछली जाल में फंसती हुई. हा. आणि एक तू नक्कीच आपण निदर्शनामध्ये आणलं असेल. कुंदन येतोय, भरत पाटील गोलंदाजाने एक फ्लाइंग स्ट्रीप लावली होती. याचं देखील कारण आहे कदाचित लालामाची स्विंगच्या अगेन्स्ट ज्याप्रमाणे लाला खेळतोय असं कदाचित अनुभवलं असेल गोरदेव टीमनं की लालामाची स्विंगच्या अगेन्स्ट कुठेतरी कमजोर आहे. या कारणासाठी फ्लाइंग स्लिप लावली गेली आणि वॉड बॉल. अप्रतिम चेंडू हाताळला गेला. गोलंदाज त्या ठिकाणी होता मिस्टर चंदू आणि फक्त प्लेस करायचा प्रयत्न, सिंगल खेळण्याचा प्रयत्न होता लालामाची यांचा आणि तो प्रयत्न कुठेतरी फसला गेला. मोठी विकेट, त्रासलेस विकेट लालामाची परतीच्या मार्गी. आणि कुठेतरी नक्कीच मी तर म्हणेल या विकेटनं एक आत्मविश्वास जो आहे भरत पाटील तो गुरुदेव संघाचा दुगुणा केला असेल. नक्कीच नक्कीच एक अष्टपैलू खेळाडू कुठेही सामना असा खेळाडू लाला माची 0 धावसंख्येवर बाद झाला. नक्कीच आनंदाचं वातावरण असणार तो गोरदेव संघामध्ये. ये दादा, डॉक्टरची गरज होती आम्हाला सकाळपासून, तो आलाच बरं झालं. आणि आमचा आवाज बसत चाललेला आहे. भावेश पाटील रनवे मध्ये थोडीशी चुकी होताना या ठिकाणी पाहते. डेड बॉलचा इशारा. काय हे विकेट दाखवत आहे, कधी कमी धावा कधी जास्त धावा. धावा चेस होत आहेत, एक वैशिष्ट्य आहे. 60 धावा झाल्या, तेच चेस झाल्या. 40 धावा शेवटच्या क्षणापर्यंत मॅच आली होती. काय रंग दाखवतोय क्रिकेट. जबरदस्त चेंडू हाताळतोय. अप्रतिम गोलंदाजी भावेश पाटील कडून केली जात आहे. स्वतः टीम कॅप्टन गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक आपण त्या ठिकाणी पाहतोय. नंबर 3चा म्हणजे कधी कधी आपण भावेशला स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून पाहिलेले आहे, मात्र इथे नंबर 3चा वापर भावेश पाटलांचा केला जातोय. सुरेख चेंडू. कारण याच्या मागची प्लॅनिंग, याच्या मागची आखणी कदाचित अमोल वेतोस्कर यांची असेल. कारण पूर्णतः संघ गारज झालाय. म्हणजे महत्वाचे जे बॅटर्स आहेत मुर्दा टीमचे ते खेळपट्टीवर आहेत. त्याच्यामुळे या महत्वाच्या बॅटरमधून आपल्याला विकेट काढायची असतील तर आपला देखील महत्वाचा गोलंदाज काढणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि तो कदाचित वापर गुरुदेव संघ करतोय. भावेश पाटील ज्याला आपण स्लॉग ओव्हर हाताळताना नेहमी पाहिलेलं होतं आणि त्या भावेशला यावेळेस नंबर 3चं षटक एखाद्या विकेटसाठी कदाचित त्याचा वापर केला जातोय. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. कमलेश त्या ठिकाणी आहे, थोडीशी मिसफील्ड झाली त्या ठिकाणी. डायरेक्ट हिट होईल का? संधी आहे. कुंदन वाचलेत. आज कुंदनचं कदाचित नशीब आहे. एक धाव मिळेल. धावसंख्या झाली आहे ती 12. वेग वाढवावा लागेल मुर्दा संघाला. जरी लाला बाद झाला, जरी नयन मात्रे बाद झाला तरी मात्र एखाद्या खेळाडूला जबाबदारी ही घ्यावी लागेल. कारण जीवनामध्ये जबाबदारी असं एकमेव टॉनिक आहे भरत पाटील, जे जर माणसानं घेतलं तर तो माणूस कधीही असफल ठरत नाहीये. नेहमी यश यश आणि यशाच्या त्या शिखरावर जाऊन बसतो. त्यामुळे जबाबदारीने खेळणं गरजेचं आहे मुर्दा टीमच्या एखाद्या खेळाडूला. कमलेश आहे आणि कुंदन लेफ्ट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये. गोडदेव वर्सेस मुर्दा असा आपण आज सामना पाहतोय. उद्याचा दिवस खास असेल. उद्या रविवार आणि उद्या उमेदमान नगरवासियांची पावलं नक्कीच या दिशेनं असतील. सुट्टीचा दिवस एन्जॉय करूया आपण आपल्या उमेदमान क्रीडा संकुलनामध्ये. इनसाइड आउटचा फटका. चेंडू ऑफ साईडला निघून येतोय. थोडासा चेंडू डायव्हर्ट झाला. पॉइंट रिझल्ट मध्ये महेंद्र पाटील चेंडूला फील्ड करतायत. फक्त एक धाव. धावसंख्या 1ने पुढे सरकताना स्कोरबोर्ड पाहायला मिळतोय फलकावर तो 13. अप्रतिम आयोजन, नियोजन आणि खास करून भरत पाटील जे फ्रूट बास्केट तुम्ही जे दिलं आहे ते फ्रूट बास्केट खूप महत्वाचं आहे. नक्कीच पाहिजे, कारण जेवणापेक्षा फ्रूट बास्केट पाहिजे. कारण थोडा शरीरातला आपला जो पाण्याची कमतरता असते तो पाणी भरून करतोच फ्रूट. नक्कीच शहार कमी होत आहेत, पाणी कमी होतोय शरीरामधील आणि त्याच्यामुळे आपण ज्या शरीरातला पाणी कमी झाला तर आपल्याला डिहायड्रेशन होण्याची शक्यता ही 100% असतं. त्याच उद्देशाने आम्ही ते ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे नक्कीच जे तुम्हाला फ्रूट बास्केट दिले त्याचं सेवन करा. पाणी ग्रहण करा. पाणी घेत राहा, पाणी पित राहा.
विथ द स्पिन. यावेळेस अतिशय सुंदर फटका गॅप मध्ये आहे. चेंडू थांबेल का? नाहीये, निघून जातोय 4 धावांसाठी. बऱ्याच वेळानंतर विकेटचा सिलसिला थांबतोय. बॅट मधून धावा येत आहेत मुर्दा टीम साठी 4 धावा. आहे 17 धावा. उमेदमानचे बरेचसे खेळाडू एन्जॉय करतात. सचिन पाटील मगासपासून आज सकाळपासून आहे तिकडे, बघतायत कसं उद्या खेळायचं आहे, कशा पद्धतीने खेळायचं आहे. सचिन अंदाज घेतोय. मात्र उद्याचं चॅलेंज खूप मोठं आहे. भगवान एक साम एक बाजू में खड़ा है. मिस्टर स्टोक आहे यावेळेस जागा बनवली होती ऑफस्टिकच्या, बराचसा बाहेर खेळण्यासाठी आला होता. मात्र प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळत नाहीये. बॅटच्या वरच्या पट्ट्यावर हा चेंडू आदळतो. इथे काही आवश्यकता नव्हती. यावेळेस या जोडीला मैदानाच्या आतमध्ये खेळणं गरजेचं होतं. मात्र रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक विकेट मुर्दा टीमची. मिस्टर कमलेश परतीच्या मार्गी. हॅलो, आपल्या आग्रेकोडी समाज सामाजिक संस्थेचे सचिव सन्माननीय भगवान पाटील आमच्या इथे उपस्थित आहेत. त्याचा सन्मान सत्कार करतोय. त्या सन्मान सत्कार आपण स्वीकार करा. भगवान भाऊ, तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्या लग्नाच्या वाढदिवसाची तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. मी आमच्या खजिनदार मकरन म्हात्रे यांना विनंती करतोय की आपल्या मकरन म्हात्रे आलेले आहेत, त्यांच्या हस्ते नाही तो गेला महाशिवरात्र होती त्यांची. भरत पटेल, तुमचं एक वाक्य मी पाहिलं होतं की भगवान आएंगे तभी उनको 56 भोग का नैवेद्य 56 भोग का नैवेद्य देंगे. आज अर्धा झाला, उद्या अर्धा आहे. एक शुभ सन्मान या ठिकाणी मंडळाचे सचिव भगवंतदादा पाटील यांचा या ठिकाणी केला तो डिबेट लाईव्ह. कॅमेरामॅन फोटोग्राफर कुठे आहे? जेपी. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे, त्याच्यामुळे जॅकेट देखील ते घालतायत. हे फोटो खूप महत्वाचे. राजू पाटील देखील जॉईन होत आहेत. आम्ही देखील जॉईन होतो या फोटोमध्ये भगवान पाटील सोबत. खूप खूप धन्यवाद भाऊ. तुम्ही आज लग्नाचा वाढदिवस असून सुद्धा या उमेदमान गावाच्या प्रेमासाठी ते उपस्थित झाला, त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. कारण लग्नाचा वाढदिवसला कोणी येत नाही भाऊ, आज आलेत भाऊ. नाही, त्यांनी शब्द दिलाय वहिनींना की मी संध्याकाळी येईल तेव्हा आपण कुठेतरी सेलिब्रेशन करू. नाही जाऊ, नंदभाऊच्या हॉटेलला जायचं झालं प्लॅनिंग. नक्कीच भगवान पाटील यांचं स्वागत सन्मान या ठिकाणी केला गेला. बसून घ्यायचं दादा आपण. यावेळेस चांगला फटका लॉंग ऑफच्या वरून खेळायचं होतं, मात्र फटका फसतोय. बॅक टू बॅक आणखीन एक विकेट मुर्दा संघाचा. मिस्टर कुंदन परतीच्या मार्गी. गॉन. खास करून या स्पर्धेमध्ये एक आणखीन वैशिष्ट्य आहे भरत पाटील की माझ्या कानावर आलेलं आहे की महिलांसाठी एक खेळाडू कक्ष, महिलांचा कक्ष राखीव बनवण्यात आलेला आहे. काय त्या महिलांच्या राखीव कक्षामध्ये महिला पाहायला मिळतील का उद्याच्या दिवसामध्ये? नक्कीच भेटणार आहेत. आज तर दिसल्या नाहीत. आज नाही, आज सर्व सुट्टीवर नाही आहेत, आज कामावर आहेत. उद्या नक्कीच येतील. आज होत्या, तुम्ही बघितलं नसेल, तुम्ही बघितलं आज होत्या का? मग त्यांचं का मुलाखत घेतली नाही दिनेश पाटील तुम्ही? आज माईक घेऊन भगवान पाटील एन्जॉय करतायत. उद्या रविवार. काल कैलासजी म्हात्रे आणि भगवंतदादा पाटील महाशिवरात्र उत्सव धारावी मातेच्या मंदिरामध्ये होते सेवा देण्यासाठी. मंडळाचे सचिव आणि सहसचिव लक्षात ठेवा, धारावी मंदिरात आपली स्त्री सेवा देण्यासाठी त्या ठिकाणी होते. चांगला चेंडू इथे डॉट. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच मुर्दा टीमची 18 धावा. धावसंख्या वाढवावी लागेल सध्याच्या घडीला, कारण ही मॅच खूप महत्वपूर्ण आहे. इथे जिंकलात तर नक्कीच बक्षीस पात्र फेरी निश्चित, त्याच्यामुळे इथे मॅच जिंकणं गरजेचं. रत्नाकर येतोय, थोडंसं लांबून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता. अप्रतिम गोलंदाजी. सर्वात कमी धावसंख्या आपण पाहतो या ठिकाणी फलकावर. षटक सुरू आहे ते म्हणजेच 4थं षटक सुरू आहे. चांगला फटका आहे रत्नाकरच्या बॅट मधून डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. महेंद्र पाटील आहेत त्या ठिकाणी प्रोटेक्शनला.
चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो पाहायला मिळतोय स्ट्राईक एंड रिझन मध्ये. 2 धावा. आज कसरत करावी लागेल. जुना रत्नाकर आठवावा लागेल. धावसंख्या 20. ज्यावेळेस ओपनिंग करायचा रत्नाकर त्यावेळेस जो धावफलक सुरू असायचा, स्ट्राईक रुटेड व्हायच्या, तशा प्रकारे खेळी करावी लागेल रत्नाकर पाटलांना. नाहीये यावेळेस देखील पुढच्या पायाला स्लाइड देऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. आणखीन एक चेंडू डॉट. शेवटचा चेंडू असेल षटक क्रमांक 4. ऑफसाईडला कट केलं गेलं. पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव मिळेल. ही ती विकेट रत्नाकरला परतावं लागेल. शेवटच्या चेंडूवर रनआउटच्या स्वरूपात गडी बाद. एक धाव देखील येते. धावसंख्या एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या फलकावर झालेली आहे मुर्दा या टीमची 21. सात गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या 21. इथे का विकेट विचारले जातात गोडदेव टीम कडून याचं देखील एक कारण आहे. मात्र शेवटचं षटक, अंतिम षटक, शेवटचे 6 चेंडू. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर राजेश. आमच्या उमेरमान गावातील वकील श्री भरत कृष्णा पाटील यांचे ते आगमन झालंय. उमेरमान अग्री मास्टर क्रीडा व सामाजिक संस्थेत आपलं खूप खूप स्वागत आहे भरत पाटील. सुस्वागतम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. भरत मामा आपलं हार्दिक स्वागत आहे. कायदे तज्ज्ञ आहेत आणि नक्कीच एक चांगले मार्गदर्शक देखील ते आहेत. त्यांचं इथे आगमन. मॅच ऑन. शेवटचे 6 चेंडू आणि या 6 चेंडूमध्ये मुर्दा संघ किती धावा जमावेल, जितक्या जमवेल तितक्याच मुर्दा संघासाठी बेनिफिट असेल. जास्तीत जास्त धावा मॅक्झिमम. एक कॉमेंटेटर म्हणून मी म्हणू शकतोय जर लढण्याची ताकद तुम्हाला हवी असेल मैदानाच्या आतमध्ये तर 20च्या पलीकडे भरत पाटील 20 धावा तरी यायला हव्या या 6 चेंडूमध्ये. अच्छा, स्ट्राईक चेंज व्हायला पाहिजे का? आम्ही बघितलं नाही. शेवटचे 6 चेंडू. धाव संख्या 21 मुर्दा संघाची. मुकेश पाटील पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि त्यांच्या सोबत तिवरी गावाचा एक अनुभवी खेळाडू परशुराम पाटील हे तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. परशुराम दादा आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. पहिला चेंडू यावेळेस बॅकफुटला येऊन चेंडूला मात्र पूल केलं गेलं. एक धाव तरी ते पूर्ण होते. दुसऱ्याचा कॉल दिला जातोय. 2 धावा मात्र महेंद्र पाटील फुटबॉल खेळतायत मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा. तिसऱ्याचा कॉल. 3 धावा होतील का? 3 धावा आणि बाद होते. मला वाटते 2 धावा तरी ते नक्कीच मिळतील. धावसंख्या होत आहे 23. मात्र ही विकेट मी तर म्हणेल हे दिलेलं बलिदान आहे भरत पाटील. 35च्या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये आणण्यासाठी हे दिलेलं बलिदान रत्नाकर पाटलांचं किती फायदेशीर ठरू शकेल मुर्दा टीमला. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. 35चा खेळाडू कुणाल मैदानाच्या आतमध्ये. गुरुला थांबवलं जातं, कुणालला पुढे आणलं जातं. मात्र नॉन स्ट्राईक एंडला असेल कुणाल. राजेश स्ट्राईक एंडला आहे. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 23.
प्लेसमेंट, क्या बात आहे, बुद्धिमत्तेचं क्रिकेट, इंटेलिजंट क्रिकेट राजेश कडून मैदानाच्या आतमध्ये खेळलं जात आहे. भरत पाटील, कारण आपला सोबती कोण आहे, आपला पार्टनर मैदानाच्या आतमध्ये कोण आहे, 35चा खेळाडू आपला पार्टनर मैदानाच्या आतमध्ये आहे आणि तो नॉन स्ट्राईक एंडला आहे. त्याला स्ट्राईक द्यायची आहे, आपल्याला सिंगल फक्त खेळतोय. स्ट्राईकवर कुणाला आणलं जात आहे आणि कुणालच्या मातीसाठी अजूनही 4 चेंडू शिल्लक. यावेळेस इनसाइड आउटचा फटका, कॅप मधून हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं मात्र चांगल्या प्रकारे चेंडूला फील्ड केलं गेलं. 2 धावा तर नक्कीच मिळतील. अप्रतिम फटका खेळला गेला होता, मात्र क्षेत्र निवडलं गेलं ते ऑफ साईडचं. हवा जी आहे ती ऑन साईडला आहे, त्यासाठी कदाचित डगआउट मधून तो आवाज येतोय की तू चुकीच्या एंडला खेळतोयस. 2 धावा, धावसंख्या 25. पंकज 26, माफ करा. बॅक टू द बॉलर, गोलंदाजा समोर खेळला जातो या चेंडू. 26 धावा फलकावर, 2 चेंडू अजूनही शिल्लक. 2 चेंडूमध्ये 2 षटकार महत्वपूर्ण असतील मुर्दा टीमसाठी. पहिला येतोय का? यस, पहिला येतोय. 6 धावा कुणाच्या बॅटमधून षटकार. धाव संख्या 32. ए ब्रदर, मात्र सध्याच्या घडीला नक्कीच कोळी समाजावर देखील संकट आहे. मासली मिळत नाहीये दादा. स्ट्रेट बॅटेड डाऊन द ग्राउंड, साइड स्क्रीनच्या अगदी समोर चौकार. शेवटच्या 2 चेंडूवर 10 धावा आणि या 10 धावा नाही आहेत. मी म्हणून लढण्याची ताकद या 10 धावाने दिली आहे मुर्दा टीमला. संघ थांबला गेला. पंकज 36 या धावसंख्येवर आणि 37 धावा विजयासाठी दिल्या जात आहेत ओम ब्रह्मदेव गोडदेव या टीमला. आमच्यात उपस्थित आहेत सन्माननीय वकील श्री भरत कृष्णा पाटील, यांचा सन्मान सत्कार केला जातोय. मी आमच्या उमेदवार नागरिक मास्टर्स क्रीडा व सामाजिक संस्थेचे कर्णधार सन्माननीय जयप्रकाश पाटील यांना विनंती करतोय की आपण भरत पाटील यांचा सन्मान सत्कार करावा. या नगरीचे कायदे तज्ञ आदरणीय सन्माननीय भरतदादा पाटील यांचा इथे शुभ सन्मान केला गेला. अमित दादांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला. जेपीला विनंती करतोय अमित घरत यांचा आपण सन्मान अमित घरत यांचा देखील शुभ सन्मान करावा. चला कॉल देतोय पांडू संघ टीम कॅप्टन तेजकुमार राऊत आणि मीरा मास्टर्स रमाकांत भोईर. आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. मीरा मास्टर्स टीम कॅप्टन रमाकांत भोईर आणि पांडू टीम कॅप्टन तेजकुमार राऊत, आपण नाणेफेक करण्यासाठी या. चला मॅच सुरू करूया. दोन्ही टीम कॅप्टन पाणजू आणि मीरा आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी केला जाणार आहे. रमाकांत भोईर टीम कॅप्टन मीरा, चला या लवकर रमाकांत भोईर साहेब. आदरणीय सन्माननीय जॉर्ज डिसोजा साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. दुपारच्या या सत्रामध्ये डिसोजा साहेब आपलं सहर्ष स्वागत. जे एक प्रकारचे म्हणायचं गेलं तर दोपहर का खाना और आपका आना बहुत अहम है इस मुकाबले में. वेलकम.
चला मॅच स्टार्ट करूया आणि टॉस करूया अगोदर आपण दिनेश पाटील आपण टॉस करूया. चला रमाकांत भोईर सुरेंद्र आहे का? ओके सर्वात छोटं टोटल आहे. मात्र क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं की छोटा टोटल अच्छा बॅटल. एक चांगलं बॅटल पाहायला मिळेल का इथे? अपेक्षा तर भरपूर आहेत. मात्र इथे कुठेतरी एक बिग पॉइंट प्रशांत आमच्या सोबत आहेत मुर्द्या टीमचे. मात्र ज्यावेळेस आपण समोरच्या संघासमोर जी बॅटिंग केली त्यावेळेस पेस बॉलर होते प्रशांत. यावेळेस तुम्हाला स्विंगच्या अगेन्स्ट खेळायचं आहे. इथे कुठेतरी प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे. लक्षात ठेवा इथे मला प्लॅनिंग कुठेतरी थोडीशी कमी पडली गेली आणि त्या कारणासमोर सर्वात छोटं टोटल हे स्कोरबोर्डवर आपण पाहतोय मुर्धा या टीमचं. मी ॲडव्होकेट भरत पाटील साहेबांना विनंती करतो की नाणेफेकीसाठी आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. चला या दोन्ही कॅप्टन पांजून मीरा दुसऱ्या फेरींचा दुसरा सामना पांजून मीरा गावामध्ये चालू होणार आहे. दोघं जॅकेट पण घालले ना टोप्या पण घालतात बघा. आपण सुद्धा यायचं आहे नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये. जबरदस्त असा मॅच चालू आहे उमेलमान क्रीडा संकुलावर. खरोखरच मजा येणार आहे. आपल्या आग्रेकोळी समाज सामाजिक संस्थेच्या अंतर्गत असलेली उमेलमान आग्रे मास्टर क्रीडा व सामाजिक संस्थेच्या अंतर्गत या वेलकम. दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण यायचं आहे टॉस का बॉस साठी. जजी भाऊ भरत भाऊ आपण वलक सुक्क पहिला करायचो. छाप का काटा आता जमाना बदललाय. टॉस का बॉस तुमच्या वेळी वलक सुक्क होतं जास्त. हा जवळ पोळी काढ थोडंसं फोटो सेशन होते व्हायलाच पाहिजे आहे. आग्रेकोळी समाज सामाजिक संस्थेअंतर्गत चालू असलेली स्पर्धा उमेलमान गावची मानाची स्पर्धा. आता होणारा सामना मान्यवरांची माहितीसाठी सांगतो. हे आहे पांजूचे कॅप्टन. पांजू गाव म्हणजे बेटावरचं गाव आपले आणि मीरा गाव. जबरदस्त असा सेकंड सामना दुसऱ्या फेरीतले दुसरा सामना आता होणार आहे दोन्ही मान्यवरांसाठी. टॉस का बॉस कोण बोलणार बॅट किंवा बॉल? ते पाच ओव्हरचा मॅच असेल. बोला उडवा. बॅट बॉल आयला तर पांजू गावचं बेटावरचं पांजूचं गाव जिंकलेलं आहे. बॉल आयला तुला काय करशील? बॉलची करामत करून दाखवशील की बॅटची करामत करून दाखवशील? बॉलची म्हणजे क्षेत्ररक्षण घेणार. मला माहितच होतं बॉल आयला तो बॉलच टाकणार. बॅट आयला तर बॅट आयले कसे मारायला. आता तू बॉलिंग करणार आहे तर समोरचा संघ मीरागाव संघ त्यांचा तुम्ही मॅच बघितलेला आहे. खेळ परफॉर्मन्स बघितलाय. तुम्हाला काय वाटते तुम्ही कितीपर्यंत त्यांना थांबू शकाल? 55. वा यो कॉन्फिडन्स पाहिजे. पांजू गावमध्ये यो कॉन्फिडन्स आला नाही तर लोक सांगते 40 ते 45 बस होती. कॉन्फिडन्स आहे 50. कारण समोरच्या संघाला कमी लेखाचं नाही. या आगरी समाजाची ओळख आहे आपली. कारण आपला समाज मान्यवरांचे सांगता आग्रेकोळी समाज आजपर्यंत रस्त्यावर उतरला नाही. भविष्यात त्यांना उतरायला लागणार आहे याची ग्वाही आहे. कारण पांजूवरचं बेटाचं गाव आहे. हे गाव कधी हटविलं जाईल सांगू शकत नाही. आपण काहीच करू शकत नाही आपण त्याच्या पुढे. म्हणून आपली एकता ठेवायला पाहिजे. सुरेंद्र भाऊ त्यांनी सांगले 55 करणार. तुम्हाला काय वाटतं तुम्ही कितीपर्यंत धावा कराल? आमचा तोच होता टार्गेट 55 ते 60च्या आसपास. वा 55 ते 60 म्हणजे त्याचा मेळ तुम्हाला जमलाय. बरोबर आहे ना? म्हणजे बॅट आणि बॉलची नक्कीच मारामारी होणार आहे. तुम्हाला दोघांना पण खूप खूप शुभेच्छा देतो. येणाऱ्या सामन्यामध्ये तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. बॅट न बॉलची मारामारी झाली आपापसात लढाई जाईल पण खेळ क्रिकेटचा विजय जायला पाहिजे. या तुम्ही दोन्ही मान्यवरांना सांगतोय आपण 2 शब्द भरत पाटील टुर्नामेंट बद्दल बोलावे. आगरी मास्टर सुमेळमान दरवर्षी आपले गावून टुर्नामेंट करतात. चांगली टुर्नामेंट करतात. कुठल्याही प्रकारचं गालबोट न लावताना करतात. त्याच अनुषंगाने त्यांच्यामार्फत सामाजिक कामंसुद्धा केली जातात. गजूच्या एवढं आगरी मी बोलू शकत नाही कारण आपण खरंच आगरी बोललं पाहिजे. आपण भिवंडी साईडला गेलो तर आपल्याला माहीत आहे तिथे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक मुलगा आगरी बोलल्याशिवाय जगत नाही. आपण सुद्धा बोललं पाहिजे कारण आपली बोली जगवली पाहिजे. बोली जगली तर आपण जगू. त्याप्रमाणे आगरी मास्टर्स ही जी संस्था आहे ह्यांचे सामाजिक उपक्रम चालू आहेत, चालू राहतील. त्यांच्या पाठीमागे आम्ही उभे आहोत, उभे राहू आणि जेवढं सहकार्य होईल तेवढं करत राहू. त्यांनी यापुढे सुद्धा असंच करत राहावं. परंतु माझ्या मते त्यांनी शैक्षणिक त्याच्यामध्ये आपली मुलं MPSC UPSCमध्ये जावी त्याच्यासाठी त्यांनी त्यांचं प्रबोधन करावं. त्याचे क्लासेस भरवावे.
त्यासाठी लागणारं मार्गदर्शनसुद्धा आम्ही करू, कारण बरेचसे अधिकारी हे ओळखीचे आहेत, त्यांचं मार्गदर्शन त्यांना मिळू शकेल. त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी असं काहीतरी करावं की ज्याच्यामध्ये त्यांची 2 पावलं असतील तर आमची 4 पावलं असतील. धन्यवाद. या ठिकाणी मला बोलवलं, माझा सन्मान केला, त्याबद्दल सर्व आग्री मास्टर्सच्या सर्व पदाधिकारी खेळाडूंचं मी या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. दोन्ही मान्यवरांना विनंती करते की आपण स्टेजवरती स्थान पण नव्हतं. भरत भाऊ, नक्की तुम्ही सांगितले ना जे काही MPSC UPSC आमचा प्रयत्न नक्कीच चालू आहे. तुमचं मुलाचं मार्गदर्शन आम्हाला भेटणार आहे. तत्पूर्वी मॅच तापलेलं आहे. मी जात आहो कमेंटरी बॉक्समध्ये भरत राहू त्यांच्याजवळ. थँक्यू दिनेशजी पाटील. आणि खरोखर चांगलं मार्गदर्शन भरत मामांकडून दिलं गेलं आणि नक्कीच याकडे नक्कीच वाटचाल करणं आपल्या भूमिपुत्रांना गरजेचं आहे. मॅचच्या दुसऱ्या जाऊया. नक्कीच एक चांगले मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथे कॅचेस खूप महत्त्वाचे आहेत, कारण एकमेव पर्याय मुर्दा संघासमोर एकमेव पर्याय जर वाचायचा असेल तर समोरच्याला मारावं लागेल. लक्षात ठेव, म्हणजे समोरच्याची विकेट घेणं गरजेचं आहे. मुर्दा संघाला धावसंख्या 13. समोरच्या विकेट खूप महत्वाच्या. विकेटच तुम्हाला वाचू शकतात. लक्षात ठेवा, विकेटच तुम्हाला विजय मिळवून देऊ शकतात. एकमेव पर्याय आहे तुमच्या समोर तो. धन्यवाद भरत भाऊ. आपल्या आता उपस्थित ॲडव्होकेट भरत कृष्णा पाटील यांची मुलगी कुमारी अवंतिका भरत पाटील यांनी 2023-24 मध्ये BE एरोनॉटिकल इंजिनिअरिंग शाखेत फर्स्ट क्लास में डिग्री संपन्न केली आहे. त्यामुळेच आम्ही सत्कार करणार आहोत, पण ती मुलगी आता बाहेर असल्यामुळे त्यांचे वडील ॲडव्होकेट भरत कृष्णा पाटील यांना विनंती करतोय की तिचा सन्मान आपण स्वीकारावा. मी अध्यक्ष भगवान भाऊ आमच्या आग्रेकोली समाज सामाजिक संस्थेचे सचिव सन्माननीय भगवान पाटील साहेबांना विनंती करतोय की अवंतिका पाटील यांचा सन्मान त्यांच्या वडिलांना देऊन त्यांचा सन्मान करावा. BE एरोनॉटिकल इंजिनिअरिंग शाखेत फर्स्ट क्लास डिग्री. आणि नक्कीच साहेब ॲडव्होकेट भरत पाटील साहेबांना आम्हाला सांगितलं की तुम्ही UPSC MPSC सारख्या त्या परीक्षेसाठी मार्गदर्शन करवा. त्या आम्ही तुमच्या सूचनेचा नक्की विचार करू. आमचा त्या बाबतीत नक्कीच विचार विनिमय करू. आम्ही तुम्हाला याबाबत सुद्धा एक गोड बातमी नक्कीच कळवू. धन्यवाद. यावेळेस चिपकवण्याचा प्रयत्न होता. अमोल वेतोसकर आहेत खेळपट्टीवर. ओपनिंग जोडी मागच्या मॅचमध्ये देखील या जोडीने करामत केली, कारण मागच्या मॅचमध्ये मला वाटते जवळजवळ शेवटच्या क्षणापर्यंत ही जोडी उभी राहिली खेळपट्टीवर. हे विसरता कामा नाही आहे, कारण पेनकरपाड्या संघासमोर पहिला मॅच आणि नाबाद ती इनिंग साकारली गेली. दहिसर संघासमोर ती पहिली मॅच आणि 45 धावेची अफलातून पार्टनरशिप आपण या जोडीकडून पाहिली आणि तीच जोडी पुन्हा एकदा या खेळपट्टीवर. अमोल वेतोसकर आणि महेंद्र पाटील गुरु. यावेळेस इनसाइड आउट इनफिल्डच्या वरून मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर प्रोडक्शनला फिल्डर्स त्या ठिकाणी आहे. एक धाव मिळेल. घाई कसल्याही प्रकारची केली जात नाही आहे. पूर्ण कल्पना आहे की इथे सिंगल डबल, म्हणजे एक वेळ मुंबईची लाईफलाईन ज्याला आपण म्हणतोय की लोकल, जी लोकल फक्त कोविडच्या त्या काळामध्ये थांबली होती, शक्यतो ती थांबत नाही. मात्र कोविड काळानं संपूर्ण देश जग स्तब्ध केला होता आणि ती लोकल थांबली होती. मात्र मुंबईची लाईफलाईन त्याला म्हटलं जातं, त्याप्रमाणे क्रिकेटची लाईफलाईन म्हटलं तर सिंगल, आणि तो सिंगल या ठिकाणी आरामात कंप्लीट केला जातोय. यावेळेस ऑन साईडला एक चांगला फटका आपण पाहतोय. एकच धाव. विकेट 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 या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल, कारण कोविड काळामध्ये 2 वॅक्सिन खूप महत्वाच्या होत्या. JP एखादी वॅक्सिन घेणं खूप गरजेचं होतं 2 वॅक्सिन पैकी. त्याप्रमाणे मुर्दा संघाजवळ एकच ऑप्शन आहे, विकेट. जे कोविड पासून वॅक्सिनने वाचवला तर मुर्दा संघाला विकेट फक्त या संकटातून वाचवू शकेल. विकेट किंवा डॉट बॉल. प्रशांत आमच्या सोबत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची एज. कुंदन आहे थर्ड मॅन रिझन मध्ये. एक धाव. धावसंख्या झाली आहे ती 16 धावा. मॅच लक्षात ठेवा, मी सकाळी देखील म्हटलं की राजकारण आणि सरडा यापेक्षा अधिक रंग बदलतो क्रिकेट. लक्षात ठेवा, त्याच्यामुळे कधी मॅच मनाने पराभूत होऊ नका. ही विकेट आहे का, काय अपील केली जाते मैदानाच्या आतमध्ये. यस 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 इज गॉन. पहिला विकेट महेंद्र पाटील डगआउटच्या दिशेनं. गुरु मात्र सफल ठरतोय. ब्रेक थ्रू मिळत होता आपल्या टीमला.
की संकटात स्वतःला कधीही उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण ढासळलेल्या घरांच्या विटा देखील लोक सोडत नाहीयेत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं भरत पडेल की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच झाला पाहिजे. अशा प्रकारचं क्रिकेट या मुर्दा संघाला खेळावं लागेल. डू ऑर डाय करो या मनोई स्थिती समोर आहे, कारण आपण नॉकआउट खेळतोय. लक्षात ठेवा, लीग पद्धत नाही आहे आपल्यामध्ये, त्याच्यामुळे इथे जिंकायचं आहे. मनात तेवढीच एक निश्चित करा की आम्हाला जिंकायचं आहे, कारण म्हणतात ना की मन में ठान ली तू जीते और मन में ठान ली तू हार आहे. मनाने कधीही मनाचं कधीही खच्चीकरण करून देऊ नका. मॅचमध्ये कधीही पलटवार करू शकतो, मॅच कधीही तुमच्या दिशेने वळू शकतो. लक्षात ठेवा. धाबा संख्या झाली आहे गोडद टीमची, ती म्हणजेच 16 धाबा. यावेळेस पहा इथे मात्र एक चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू हाताळतो. वेल डन गुरु, जबरदस्त षटक हाताळल्या गेला. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 3 धावेचा फक्त निव्वळ षटक गुरु यांचा. वापसी करतोय मुर्दाचा संघ. काही वापसी विजयाच्या दिशेनं असेल का मुर्दा टीमसाठी? जाऊया आपण छोट्याच्या डीजे बॅकच्या दिशेनं. एक मिनिट डीजे. आमच्या उपस्थित आमच्या बरामपूर गावचे समाजसेवक आणि माजी सरपंच सन्माननीय जॉर्ज डिसोजा साहेब यांचा सन्मान सत्कार करावा. मी आमच्या मंडळाचे अध्यक्ष दिनेश पाटील यांना विनंती करतोय की जॉर्ज डिसोजा साहेबांचा आपण सन्मान सत्कार करावा. तसेच फ्रेडी डिसोजा हे सुद्धा आमच्यात उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण सन्मान सत्कार करावा. धावा संख्या 16. 18 चेंडू आणि 21 धावांची गरज. 18 चेंडू 21 धावा. गुरु नंबर 1 चा गोलंदाज ठरतोय, कारण फक्त 3 धावा गुरु देतोय. इथे हे षटक लालामाची जो प्रेशर, थोडाफार प्रेशर, थोडासा मानसिक दबाव गोडदेव संघावर आतापर्यंत देतोय मुर्दा संघ, तो कायमस्वरूपी राहील का? पहिला चेंडू बॅटची एज इज गॉन बॅक टू बॅक. आणखी एक सफलता मिस्टर अमोल वेतोस्कर परतीच्या मार्गी गॉन. गाणं वाजलं गेलं. मात्र आता दिनेश पाटील चेन जरी घेतली ती गाडीमध्ये थांबत नाही, स्टेशनवर थांबते. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे इथे मी तर इतकंच म्हणेल की गाफील देखील तितकं राहू नका जितकं तुम्ही क्रिकेट खेळता मैदानाच्या आतमध्ये. न्यू पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये निलेश येतोय. लालामाची पहिल्या चेंडूवर सफलता. अमोल वेतोस्कर सारखा एक मोठा फलंदाज बाद. वापसी करतोय मुर्दा संघ, मात्र ही वापसी शेवटपर्यंत ठेवणं गरजेचं आहे. आउटसाइड ऑफ स्टंप पंच वळतायत. वाईटचा इशारा. निलेश पाटील एक मोठं नाव, एक मोठं खेळाडू आहे. सर्वाधिक धावा गोडदेव संघ म्हटलं तर निलेशचा नक्कीच उल्लेख करेल मी या खेळाडूचा, कारण एक मोठा खेळाडू आहे. क्षेत्ररक्षण आपण पहिला डीप लॉंग ऑफ, वाईडिश लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग डीप मध्ये आहे, लॉंग लेग देखील डीप मध्ये. यावेळेस मोठा फटका, चेंडू हवेत आहे. प्रयत्न केला होता त्या ठिकाणी कुणालनं, मात्र हा चेंडू गॅप मधून निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. हा कॅच घेणं गरजेचं होतं, मात्र अवाक्याच्या बाहेर हा कॅच होता. प्रयत्न चांगला केला होता कुणालनं, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जातो. 4 धावांसाठी चौकार येतोय. 16 चेंडू 16 धावांची गरज.
यावेळेस फक्त फ्लिक केलं गेलं. एक धाव तर या ठिकाणी वेगानं पूर्ण करत डबलचा कॉल देतोय. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आता मात्र नक्कीच शांत डोक्याने खेळी पाहायला मिळेल, कारण इथून मात्र धावा आणि चेंडू ह्याच्यामधला जो फरक होता, कुठेतरी 3 ते 4 धावांचा जो फरक होता, तो मात्र लेवलमध्ये येतो इथे भरत पाटील. त्याच्यामुळे आता मात्र शांत डोक्याने आणि संयमी खेळी कदाचित गोडदेव संघाची पाहायला मिळेल. 15 चेंडू 15 धावांची गरज. ऑन द राईस चेंडू खेळतोय लॉंग ऑन ला डीपला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे नयन मात्रे. एक धाव. गुरुचं नक्कीच मी कौतुक करेल, कारण गुरुनं तो आत्मविश्वास दिला, गुरुनं ती एनर्जी दिली आणि गुरुनं ती संजीवनी दिली आपल्या टीमला. कारण टार्गेट कमी आहे आणि क्रिकेटमध्ये कितीही टार्गेट कमी असलं मित्रांनो लक्षात ठेवा, कधीही हार मानायची नाही कुठल्याही क्षेत्रामध्ये, क्रिकेटच्याच नाही कुठल्याही क्षेत्रामध्ये. ऑफड्राईव्ह पाहतो या ठिकाणी आपण, चांगल्या प्रकारे चेंडूला ऑफड्राईव्ह केला गेला. सिंगल तर वेगानं पुढे डबलचा कॉल, नॉट स्ट्राइक एंडला थ्रो, डेंजर झोन मध्ये बॅटर इज गॉन. आणखीन एक विकेट प्रमोदला परतावं लागेल रनआउटच्या स्वरूपात. आणखीन एक धक्का ओमरामध्ये गोडदेव या टीमला. तेरा चेंडू शिल्लक आहेत आणि 13 धावांची गरज आहे. धावफलकावर धावा लागलेल्या आहेत त्या 24. उद्या 120 भगवान पाटील, उद्या 120 टी शर्ट पाहायला मिळतील. राईच्या आपण 100 पाहिल्या होत्या, इथे उद्या 120 टी शर्ट. 131 भगवंताची एक म्हणजे 10 टी शर्ट आहेत काय, 121 होईल. एक पकडली तर. आणि आतुरता आहे उद्याच्या दिवसाची. नीला समंदर नीला नाहीये. त्यानंतर 50 साड्या महिलांना देखील प्रोत्साहन केलं गेलेलं आहे. माझे एक खास करून कळकळीची एक विनंती आहे दिनेश पाटील, बघा एक सांगते मी, 50 साड्या एका माई माऊलीने 2 कापडपोले आणले तरी 50च्या जागेवर 100 कापडपोले उद्या येतील. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच हॅलो खापर पोळेच का, भाकऱ्या का नाही चालतील दादा, भाकऱ्या पण चालतील, चपात्या का नाही, पुऱ्या का नाही. 50 साड्या 100 येतील ना भाकऱ्या तरी. 100 बघा दादा चॅलेंज आहे. 130 टी शर्ट रेकॉर्ड तुटला. 101. मॅचच्या दिशेने जाऊया आपण. मॅच रंगत स्थितीमध्ये आहे. धावसंख्या 25. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. थोडंसं मनोरंजन केलं, कारण मनोरंजनाच्या दिशेने देखील जाणं गरजेचं आहे. फक्त मॅच नको आहे मित्रांनो. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 12. मॅच संपली नाहीये. जरी टार्गेट छोटं दिलं असलं तरी मात्र तुम्हाला डाव लागेल. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला अंगाची माती करावी लागेल, लक्षात ठेवा. जबरदस्त क्रिकेट. बारा चेंडू 12 धावा. हे षटक नक्कीच मी म्हणेल या मॅचचा रिझल्ट दर्शविल. या मॅचचं भवितव्य या ओव्हरवर असेल. कुंदन 12 चेंडू 12 धावा. विथ द स्विन पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता या ठिकाणी. यावेळेस स्विनच्या सुलतानांना स्विनच्या अगेन्स्ट खेळावं लागणार आहे. 22चा इशारा. 1 धाव. 11 चेंडू 11 धावांची गरज. स्ट्राइक एंडवर आपण पाहतो मिस्टर जय. आणखीन एक स्फोटक खेळाडू ओमरामध्ये गोडदेव या टीम मधील. चांगला नाही फटका. प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळत नाहीये. 1 धाव तर वेगानं पूर्ण केली जात आहे त्या ठिकाणी. दुसऱ्याचा कॉल येतोय मिसफील्ड. अशा प्रकारची चुकी तुम्हाला बॅकफुटला नेऊ शकतोय मुर्दा संघ, कारण सगळं काही व्यवस्थित सुरू आहे. तुमच्याकडून अशा प्रकारच्या अपेक्षा नसतील. कैलास मात्र आहेत, ते देखील नक्कीच नाराज असतील अशा प्रकारच्या क्षेत्ररक्षणावर. 9 चेंडू 10 चेंडू आणि 9 धावांची गरज. गणेश मात्रे यावेळेस हा चेंडू येतो डॉट. हा चेंडू येतोय मागे यायचंय. मॅच संपली नाहीये. 9 चेंडू 9 धावांची गरज. 9-9. गणेश मात्रे यायचं इकडे.
यावेळेस इनसाइड आउटचा फटका इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या दिशेनं चेंडू मात्र वेगाने निघून जातोय 4 धावांसाठी चौकार. कोण आहे अंजा पाटील? यायचंय आपण. काय गाणं वाजलं बघा, डीजे देखील आपला लक्ष देऊन आहे. इथे भाकऱ्यांचा विषय निघाला, भाकऱ्यांचं गाणं वाजतं. इथे गडी बाद होतोय, मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करतोय, वापसी करतोय. अजूनही चेंडू शिल्लक आहेत ते जवळपास 7 आणि धावा करायच्या आहेत त्या 5. मॅच शेवटच्या क्षणापर्यंत नक्कीच जाऊ शकेल. 7 चेंडू 5 धावांची गरज. महत्वपूर्ण विकेट लेफ्ट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर पंकज. मात्र मित्र लक्षात ठेव, लिंबूचे प्रकार भरपूर आहेत आणि लिंबू बऱ्याचशा कामासाठी वापरला जातोय, फक्त लिंबू सरबतसाठीच नाहीये. अंजा पाटील ये मित्रा, तुला जेपीच्या पुराला मांजा घेऊन यायचंय, तू लवकर ये अंजा. धावा 7 चेंडू धावा करायच्या आहेत त्या 5. 7-5. लेग ब्रेक या ठिकाणी पाहिला आपण हा चेंडू. एक धाव तर नक्कीच मिळेल. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 6. धावा करायच्या आहेत त्या 4. व्यासपीठावर राजू वडील आहेत. राजू पाटील साहेबांना हा पराक्रम केला आहे, लक्षात ठेवा. मास्टर्स क्रिकेटमध्ये हरिचंद्र पाटील यांनी देखील हा पराक्रम केला आहे. 6 चेंडूमध्ये 4 धावा काढू दिल्या नाहीत जेपी. इथे कोणता असा गोलंदाज मुर्दा संघाचा आहे जो 4 धावा काढण्यासाठी उमरमध्ये गोडदे टीमला थांबवेल? विचार करावे लागतील. चेंडू कोणाकडे दिला जाईल? राजेश पाटील स्वतः येतील, कमलेशकडे चेंडू दिला जाईल, कोणाकडे चेंडू दिला जाईल? प्रशांत, तुझ्यामध्ये कोणाकडे चेंडू द्यायला हवा? कमलेश पाटीलकडे षटक द्यायला हवं. माझ्या मते एक मी कॉमेंटेटर म्हणून एक अंदाज वर्तवतोय दिनेश भाऊ, एखादा नाईट वॉचमॅन काढायला हवा. येते एखादा नाईट वॉचमॅन या ठिकाणी यूज करायला हवा मुर्दा संघानं. कदाचित तो नाईट वॉचमॅन सक्सेसफुल ठरू शकेल या मैदानावर, पण काय कोणाला नक्कीच वापरला जाईल? कमलेशला दिलं जातं चेंडू हातामध्ये, थोडंसं संबोधतायत त्या ठिकाणी. लाला माची मार्गदर्शन देत आहेत की 6 चेंडू 4 धावा. मात्र फील्ड पहा आपण, एक लॉंग ऑन डीपला आहे, वाईडिश लॉंग ऑन आहे डीपला, मिड विकेट डीपला आहे, शॉर्ट आहे, शॉर्ट मिड विकेट ठेवला जातोय. कदाचित सिंगलला थांबवण्यासाठी हा शॉर्ट मिड विकेट ठेवला जातोय. एक वेगळं शतरक्षण या ठिकाणी लाला माची नयन मात्रे हे लावत आहे त्या ठिकाणी. नयन मात्रे चेंडूला खास करून लीड करतात आपल्या टीमला. आउटफील्ड अतिशय जबरदस्त आहे आणि खास रोलिंग केलेली आहे दिनेश पाटील. खरोखर जबरदस्त, म्हणजे मेहनत या ठिकाणी संपूर्ण मेहनत दिसून आलेली आहे. कारण कुठल्याही प्रकारचा चेंडू चकवा देत नाही, हातावर तुरी देत नाहीये, चेंडू बरोबर हातामध्ये येते. पहिला चेंडू यावेळेस आडव्या बॅटनं चेंडूला खेळला जात आहे. मात्र पहा, संघर्ष अजूनही आहे, संघर्ष अजूनही आहे. आम्ही अजूनही जिंकू शकतोय, याला म्हणतात मेहनत. कधी शेवटच्या क्षणापर्यंत लढणं गरजेचं आहे, लढाल तर जिंकाल, लक्षात ठेवा. म्हणतात ना, आपण नवीन कार्यक्रम आला होता जी मराठीवर, रडायचं नाहीये, लढायचं आहे. अशा प्रकारचं क्रिकेट या ठिकाणी खेळलं जात आहे मुर्दा टीमच्या वतीनं. वेल डन कुणाल. 5 चेंडू 2 धावांची गरज. बॅक टू द बॉलर. यावेळेस जबरदस्त एफर्ट लावलं गेलं, जबरदस्त जबरदस्त एफर्ट लावलं गेलं. मॅच संपली नाहीये, मॅच संपली नाहीये. 4 चेंडू 2 धावांची गरज. प्रेक्षकांची धगधग सुरू आहे. जे पाठीराख आहेत मुर्द्याचे ते देखील म्हणतात 2 चेंडू देवा, 2 चेंडू डॉट जाऊ दे.
किंवा एखादी विकेट जाऊ दे, आई धारावी मातेच्या देखील गारणे घातले जात असतील. इथे इथे असं घडायला हवं, कारण क्रिकेटला जरतला तारा नाही आहे. क्रिकेट म्हटलं तर अनिश्चिततेचा खेळ आहे आणि बऱ्याच जणांच्या अपेक्षा असतील की 4 चेंडू 2 चेंडू डॉट तर मॅचमध्ये मजा येईल. प्रशांतची देखील अपेक्षा तीच आहे. कमलेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. जबरदस्त मॅच. इथे 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 हा कॅच ड्रॉप होतोय. साऊंड आला होता अक्षरशः कॉमेंट्री बॉक्स पर्यंत आवाज ऐकायला आला. लाला माची यांची देहबोली आपण पाहतोय. चेंडूला अक्षरशः आपटून दिलं की हा कॅच माझ्या हातून ड्रॉप का झाला का. इथे जर ही पंकजची विकेट कुठेतरी दिनेश पाटील टर्निंग पॉईंट ठरू शकली असती. नवीन खेळाडू तिथे येऊ शकला असता आणि नवीन खेळाडूसाठी थोड्याशा अडचणी साबित झाल्या असतात त्या ठिकाणी. मात्र तो कॅच त्या ठिकाणी लाला माचीकडून होतो ड्रॉप. 3 चेंडू 2 धावांची गरज. वॉट मॅच, गरमागरम मॅच. ऊन देखील तापले, मैदानाच्या आतमध्ये देखील गरमी आहे आणि डगआउटमध्ये देखील तितकीच गरमी आहे. मग अशी जेपीला मी म्हटलं की फॅन लाव, जेपीने फॅन लावला मात्र गरमी आहे. उद्या कदाचित कूलर लावावं लागेल त्या ठिकाणी जेपी. प्लेसमेंट इथे मात्र संयमाचा क्रिकेट. सिंगल, 1 धाव. स्कोर मला वाटतं त्या ठिकाणी लेवल होताना विकेटचं आपण पाहिलं तर मुर्द्याच्या 8 विकेट आहेत आणि गोडदोळीच्या विकेट आहेत पंकज 4. एका धावेची गरज आहे. मात्र क्लिअर विजय हवा असेल तर 1 धाव 2 चेंडू. आणि या मोठ्या फटक्यानं मात्र खेळ होतोय या ठिकाणी. खल्लास विजयी संपादन करतोय निलेश पाटील यांच्या बॅटमधून हा चौकार आपण पाहिला आणि चौकारानं मात्र ओम ब्रह्मदेव गोडदेव संघ थेट सेमीफायनल मध्ये दाखल होतोय. अभिनंदन ओम ब्रह्मदेव गोडदेव. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि नक्कीच हार्ड लक अँड बॅड लक मुर्दा मास्टर्स. मात्र तुम्ही या ठिकाणी वेळेवर उपस्थित झालात त्याबद्दल मी ओमेनमान मास्टरच्या वतीनं आपल्या मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. यावेळी आपण मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराच्या दिशेनं या मॅचचा मॅन ऑफ द मॅच